बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये केस आणि नखगळतीनंतर आता मानसिक आजार वाढल्याचंही दिसतंय। कारण रुग्णांमध्ये थकवा आणि चिरखोडपणा वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने यावर तोडगा अजूनही काढलेला नाहीये। 4 महिने उलटूनही आयसीएमआरनं अहवाल सादर केलेला नाहीये। शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। ही घटना बुलढाण्यामध्ये अटाळी गावात घडली। मोरेश्वर गुरावसम या मयत शेतकऱ्याचं नाव असून ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला असता यावेळी शेतकऱ्याच्या विजेच्या ताराला हात लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झालाय। नागपूरमध्ये बांधकाम मजुराची धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली। तरुण 2 दिवसांपूर्वी कामावर गेला, मात्र तो काही घरी परतलाच नाही। तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून हत्येचं नेमकं कारण काय याचा शोध पारडी पोलीस घेत आहेत। नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला। अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झालाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। मागील 2 दिवसांपासून तापमानात घट झालेली आहे। हवामान विभागाकडून विदर्भामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला होता। यवतमाळ जिल्ह्यामधील पशुपालक अडचणीत सापडलेल्या उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झालेली। जंगलातील नाल्याला पाणी नसल्याने जनावरांना सुद्धा पाणी टंचाईला सामोरं जावं लागते। त्यामुळे पशुपालकांची चिंता आता वाढलेली आहे।